मैच बैटिंग के लिए उनको मैन ऑफ द मैच मिला है। तीनों दोनों अभी स्ट्राइक पे, तीनों अपोजिट टीम में दोनों बॉलिंग के दम पे मैन ऑफ द मैच मिला है। तो ये कॉन्टेस्ट देखने में बहुत मजा आएगा। निश्चितच हेच पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि आता मात्र निर्णायक मोमेंट्स वरती आमचे मुख्य पंचांचा इशारा येतोय सूर्यकांत मडवी साहेबांचा मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि महेश सावंत स्क्वेअर लेग पंच। पहिला चेंडू नोचा पुकारा केला गेला। पहिल्या चेंडूवरती लो भीमर +2 अशा 2-3 धावा येतील। एकही चेंडू न टाकता 3 धावा आणि फ्री हिट मिळणार आहे ती वेगळी ही मेजबानी असणार आहे। हा निर्णायक क्षण खेळण्यासाठी आहे ते म्हणजे रोहन जाधव। पाहूया षटकार आणि चौकार येतोय का कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहूया, कारण की फक्त आणि फक्त धावचित्तच होणार आहे खेळाडू। भीमर नो घोषित केला पंचांकडनं आणि फ्री हिटची संधी आहे। लाईनमॅनचं काम करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन की लेग साइडला आहे ना खूप एकच आमचा सभासद आहे, तर त्याला पण तिथे मदत करण्यासाठी आणखीन 1-2 खेळाडू तिकडे जायला पाहिजे। जे पराभूत झालेले संघातील खेळाडू आहे तर त्यांनी दक्षता घ्यायची आहेत, खास करून कर्णधार आणि ओनर्स प्लीज जे खेळाडू पॅव्हिलियन मध्ये इथे बसले त्यातले काही खेळाडू तिकडे जायचं आहे आणि लाईनमॅनचं काम करायचं आहे, प्लीज नम्रतेची विनंती। आणि या दरम्यान वाईटचा कॉल केला जातो, पंचांकडनं दंडित केलं जाते। धावा झाल्या त्या 4। पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे आणि ही फ्री हिट किती महत्त्वाची असणार आहे फलंदाजीच्या या संघाला। पण चेंडू मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे। सोराक फटका आणि याला असं म्हणतात नाण्या संधीचं सोनं करणं। एक चेंडू त्या 10 एकच चेंडू झालेला आहे। पुन्हा एकदा कव्हरच्या दरम्यान चेंडू जातोय, किती धावा कुठेतरी चूक झाली मंगेशकडनं। दुसरी धाव पूर्ण झाली, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्नात आहे 2 खेळाडू आणि तिसरी धाव ही पूर्ण होत आहे आणि फेकी करेपर्यंत 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाला आलेलं यश 4 धावांचा। 5वी धाव घेण्याचा प्रयत्न, 5 धावा 5 धावा। पंच डिक्लेरेशन काय आहे? 4च आहे, 4 धावा मिळणार आहेत। घेऊ शकता तुम्ही, रनिंग करताय तुम्ही। धावा झाल्या त्या 14, या 4 धावेने धाव संख्या 14। ओके ओके चला 14 धावा झालेल्या आहेत। जर तुम्हाला चेंडू सापडत नसेल तर तुम्ही हात वर केलात तर 4 धावा घोषित आहेत। 2 चेंडू आणि 14 धावा। राहुल सर काय मॅच चालली आहे पहा, आक्रमक आणि आक्रमक पाहायला मिळते। मी बोललो ना सर, खूप चांगली जोडी आहे ही ओपनिंग पेअर। हे आपल्या युनायटेडचे हे सायलेंट किलर आहे ते दोन्ही पण खेळाडू, खूप चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सकाळपासून पाहायला मिळते यांच्याकडनं पहा ना। आणि पुन्हा एकदा सरळ रेषेत मारलेला चेंडू सीमारेषेकडे जातोय 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 आणि छैलाबाईंसाठी काय कोणी पारितोषिक लावणार आहे काय? झेल सुरेख पकडलाय पण षटकार येतोय। आमने सामने आणि त्यामध्ये ह्याचा खूप मोठा हात होता तो म्हणजे रोहन जाधव यांचा। अप्रतिम 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 कमबॅक करणारा चेंडू। 4 चेंडू 20 धावा, 2 षटकार आणि 1 चौकार असं या षटकाचं पृथक्करण। आणि पाहूया 5वा चेंडू कसा असेल।
पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय, स्वतःला रूम बनवलं परंतु एलिव्हेशन नाही देता आलं, पण एक धाव काय रोखू शकत नाही. या डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. एक धावेसाठी धाव संख्या 21, 21 धावा. शेवटचा चेंडू असणार आहे. 21 धावा. मला वाटतं 50च्या वरती धावा होणार निश्चितच, कारण की सुरुवात आता झाली 21 धावांची. पुन्हा एकदा त्याच रिजनला मारण्याचा प्रयत्न, परंतु हलकासा चेंडू वळवला गेला, त्यामध्ये एकच धाव देऊन जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. आणि किती निर्णायक षटक असणार आहे. पहिल्या षटकात 22 धावा आणि घाऱ्या गोलंदाजीसाठी आहे. पाहूया घाऱ्या ज्या नावासाठी प्रसिद्ध आहे तो घाऱ्या गोलंदाजीसाठी येतोय. काय म्हणाल, हे षटक किती इम्पॉर्टंट असणार आहे? ह्या षटकात कमीत कमी 10 धावा होतील. मला वाटतं तो ह्या 10 धावा दिल्या तर मग कुठेतरी कमबॅक करण्यासारखी गोलंदाजी पाहिजे. बॅट्समन पण त्याच तोडीच आहे. अरे क्या बात है यार, व्हॉट अ शॉट. परंतु हवाने काम केलेलं आहे, हवेने काम केलेलं आहे. चला डीजे वाज. मिळाले, प्रतिसाद मिळाले. धावसंख्या 23. सर मगाशी मी म्हणालो होतो इम्पॉर्टंट षटक आणि पहिल्या चेंडूवरती मोठा मोठा फटका मारला होता, परंतु सागर यांनी सुरेख झेल पकडलाय. अजून 4 चेंडू बाकी आहेत. हो बघा, 3 चेंडू आणि एकच धाव, एक फलंदाज बाद. निर्णायक षटक टाकण्यासाठी आलंय हे निश्चितच दाखवून देतोय. आता उर्वरित 3 चेंडूवरती काय प्रहार होणार आहे, काय होणार आहे ते आपल्याला येणाऱ्या 3 चेंडू सांगून जातील. 100%. व्हॉट अ बॉल यार, जबरदस्त. बाईच्या स्वरूपात एक वाईड आहे. ओके, वाईड +1 अशा 2 धावा येतील. धाव संख्या झाली ती 25. मला वाटलं खेळाडूने डक केलाय की काय, परंतु सुरेख सुरेख गोलंदाजी. आणि आमचे भिंत पण तिथे तरी मिस करून गेलेली आहे. महेंद्र शिंदे सर, मला वाटतं तो त्यांचा स्टॉक बॉल आहे. यॉर्कर टाकतात काही खेळाडू, परंतु काही गोलंदाज मात्र शशांक आपली वेगळी शैली ठेवतोय या स्टॉक बॉल साठी. ओ क्या बात है यार, गुड स्टॉप यार, गुड स्टॉप. थोडीशी डिलाई. वाईट +1 अशा 2 धावा पुन्हा येतील, परंतु कौतुक करावं लागेल महेंद्र शिंदे सर. शेर अखेर शेर होत आहे असं काहीतरी दाखवून दिले. जोरात चेंडू लागलाय, परंतु चेंडू पायाने जरूर आठवला. ते सर्रार चेंडू होता शशांक याचा. थोडा जाडा शेर आहे. अरे 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 बाप रे, एलिव्हेशन नाही देता येत आहे. पुन्हा एकदा त्याचे पूर्ण काम केलेले आहे सर. त्याच रिजनला त्याला खेळायला देत आहेत आणि त्याचा बखूबी निश्चितच शशांक इथे वरचढ दिसतोय. वाजवा डीजे.
ऋषीदानाने मारून एक नाही नाही वॉट अ शॉट यार, झेल होतोय का, परंतु काय क्षेत्रक्षण आहे, हाताने नाही तर पायाने प्रयत्न जरूर करणार आणि काय फेकी आहे, जबरदस्त 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 कमबॅक करणारे हे षटक अप्रतिम. धावसंख्या आहे ती म्हणजे सागर नवीन फलंदाज, चांगला फटका होता परंतु एक धाव देऊन जातोय, चांगलं क्षेत्रक्षण. धावसंख्या किती आहे साहेब? 28 धावा झालेल्या आहेत, 28. 1 टू गो. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल का? निश्चित एक धाव संख्या 29, 29. चांगलं षटक, 9 धावांचं षटक, एक फलंदाज बाद. 22 होते, 21 होते ना? 29 धावा बरोबर ना? हा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29, 29. 22 मैं बोल रहा हूँ 6 आया, एक दोनों वाइड पे प्लस आया, मग रोहन नॉन स्ट्राइकला गेला, मग दोन्ही आउट झाले ना. एक रन आले रे भाई, पैर को लग के भागा था. नहीं नहीं महेंद्र सर के पैर को लगा ना, वही वो लोग भागा, ते वाइड चालू. एक रन आया, ये गया ना कौन नाने आना उसके बाद नहीं पहले रन आया, साथ में आया. तो YouTube लाइव है ना, थोड़ा नाही नाही 29 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र एक निर्णायक षटक पुन्हा एक टाकण्यासाठी गोलंदाज सागर, ज्याने 2 फलंदाज चांगले झेल, मोठे खेळाडूंना आलेल्या संधीचं सोनं केलं. तर सागर गोलंदाजीसाठी निर्णायक तिसरे षटक टाकण्यासाठी मैदानात चांगलं 2 झेल पकडले आणि 2 फलंदाजाला त्यांनी माघारी पाठवलंय. एक चांगला चुरशीचा सामना पाहायला मिळतोय का? त्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष असणार आहे. सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सागर करताना दिसत आहेत. कुठेतरी एक संधी होती, त्या पण संधीचं सोनं करता आलं नाही. एक बॅकअपला कोणता खेळाडू नव्हता. समीर पण खूप लेट आला. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रो मधून मागे विकेटवरती आले. या दरम्यान निर्धाव चेंडू जात. पुन्हा एकदा 30 तर्रार बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दरम्यान चेंडू खेळला गेलाय. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव पूर्ण होते, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? नाही. धावसंख्या 2 ने वाढते ते 31, 31 रन्स. निर्णायक षटक, निर्णायक आणि निर्णायक षटक. 30 तर्रार चेंडू टाकला होता सागर यांनी. गती परिवर्तन करतात सागर, हलकासा चेंडू वळवतात आणि फलंदाजाला कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न असतो. ह्या चेंडू मागे ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात, आता मात्र 30 तर्रार चेंडूवरती सागरने खूप जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले. चांगला स्ट्रोक खेळून काढला. पॉइंटच्या दरम्यान खेळला गेलेला हा 2 धावासाठी फटका, सुरेख फटका. लो फुल टॉस मात्र कुठेतरी महेंद्र शिंदे साहेबांकडनं चूक झाली आहे. समीरकडे पण एक संधी होती, वाईट होते का? वाईट +1 अशा 2 धावा येते. धावसंख्या झाली होती 33. सर तुम्ही म्हटला होतात की कुठेतरी धावसंख्या मोठी होणार आहे आणि तिकडे जाताना, परंतु अजित यांना सागर यांना रोखावं लागेल या 2 खेळाडूंना. आता मात्र स्ट्राईक वरती आहे रोहन एक खूप जायंट किलर सारखा हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा 30 तर्रार पण खूप चेंडू वळवण्या. पुन्हा एकदा आमच्याकडे पंच वळतायत आणि वाईट घोषित केला जातोय हा चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते ती म्हणजे 34. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेत आतापर्यंत. पुन्हा एकदा लो फुल टॉस आणि संधी, परंतु निर्धाव चेंडू. चांगलं यष्टीरक्षण महेंद्र शिंदे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 34. डॉट चेंडू टाकला सागर यांनी. अप्रतिम कमबॅक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. कशा पद्धतीचा बॉल असणार आहे पाहूया. थोडासा
चेंडूमध्ये गती होती परंतु वळणदारपणा जेमतेम चेंडू खेळून काढलाय. 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. मंगेश जोपर्यंत स्ट्राईक वरती चेंडू फेकेल तोपर्यंत 2 धावा. पंचांचा इशारा येतो नॉट आउट. 2 धावा घोषित आहेत. म्हणजे धावून काढलेल्या धावसंख्या झाली ती 36 धावा. जोपर्यंत हा खेळाडू आहे तो म्हणजे कर्णधार रोहन जाधव. धावसंख्या झाली आहे ती त्यांची 11 चेंडूमध्ये 23 धावा. अप्रतिम लाजवाब. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तर खेळतायत परंतु जबाबदारी पण पाहायला मिळते त्यांच्या या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू थोडीशी चूक झालेली आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवायचा प्रयत्न परंतु शशांक लाजवाब यार. गुड थ्रो. व्हेरी गुड यार. जबरदस्त आणि जबरदस्त. खाई 24 धावा करून रनआउटच्या रूपात धावचीतच्या रूपात मैदानाच्या बाहेर. वाजवा डीजे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी येते निर्णायक गोलंदाज अमित, ज्याने आजपर्यंत चांगला खेळ पाहायला मिळाला त्याच्याकडनं. पहिले 2 सामने, तिसरा सामना मॅन ऑफ द मॅच. आता मात्र त्याच पहिला चेंडू गती परिवर्तन परंतु चेंडूमध्ये 90 डिग्रीचं वळण ते कुठेतरी अडचणीत आणतं येतं. म्हणजे शुभमला मोठा फटका खेळायचा आहे कारण की शेवटचं षटक आहे. निश्चितच निर्णायक चेंडू असणार आहे. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सरळ रेषेत चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु तिथे शशांक सारखा खेळाडू आहे. फलंदाज बाद होतोय. कमबॅक होतोय संघ. नाव काय? समीर. फलंदाज बाद होतोय. तारीफ भाई. प्रत्येक अमित क्रुशल ओव्हर घेऊन येतो. याच्या अगोदरची पण मॅचला तो लास्ट ओव्हर टाकले आणि त्यांनी फक्त 2 धावा दिले. सर याच्या 3 बॉलात 2 विकेट 0 रन. नाही आलाय तो समीर आणि नवीन फलंदाज तारीफ. परंतु हॅट्रिकची संधी असेल अमितला. अमित निर्णायक षटक हाताळतोय. प्रत्येक सामन्यामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा चांगलं यश मागे फलंदाज बाद होतोय. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. वाजवा गाणं वाजवा साहेब.
या 22 रन, 4 बॉल 4 बॉल. चार चेंडू आणि आणि 4 चार- फलंदाज बाद. 5 बॉल सर आणि 4 विकेट. नाही, 4 चेंडू मध्ये 4 विकेट घेतले ना, लागोपाठ 4 विकेट घेतलेले आहेत. वाजवा डीजे. फलंदाज तेवढंच धावांवरती थांबलेला आहे संघ. आता मात्र शुक्लाजी, शैलेश शुक्लाजी मैदानात शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संजय मिश्रा ना, मिश्रा सर आलेले आहेत. गोलंदाजीसाठी अमित कमाल करतोय, कारण की सागर आहे तर शेवटचा चेंडू सागरला मोठा फटका खेळावाच लागणार आहे. आणि पहा जेमतेम फटका खेळून टाकलाय तो, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव पूर्ण होताना दिसते. धावसंख्या 2 ने वाढते, ती म्हणजे 38 नंतर 2 40 धावा, 41 धावांचं लक्ष्य असणार आहे. पहिलं षटक 20 धावांचं, उर्वरित 18 चेंडू मध्ये 20च धावा खर्च केल्या. याला पहिला 22 धावांचं षटक आणि 18 चेंडू मध्ये 18 धावा, आणि त्यात अमित यांचं फक्त 3 धावांचं हे षटक आहे. हे 3 धावा, 2 धावांचं षटक आहे, 2 धावांचं षटक. पहा जर अमितचं आपण बॉलिंग विश्लेषण काढलं, पहिल्या सामन्यामध्ये जास्त धावा दिल्या, त्यानंतरच्या सामन्यामध्ये त्यांनी 4 धावा दिल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब. त्यानंतरचा सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी 2च धावा दिल्या होत्या आणि आताच्या सामन्यामध्ये 3 धावा. म्हणजे प्रत्येक सामन्यागणित तो धावा कमी देतोय आणि विकेट तर घेतोच आहे, परंतु संघाला कमबॅक करून देतोय. 2च धावा आले. ओके, तर ही काबिलियत आहे ह्या गोलंदाज. कमबॅक नाही, काय खरी गोष्ट म्हणतोय, म्हणजे बॉलिंगची कितना भी तारीफ करे अभी. व्हॉट अ कमबॅक. नाही, खरी गोष्ट आहे, परंतु 40 धावा झाले कुठेतरी सन्मानजनक आहे आणि फायटिंग स्पिरिट वाला हा खेळ असणार आहे. कारण की 40 धावा आणि तुमच्याकडे बॉलरला खूप साऱ्या संधी असणार आहे रोखण्यासाठी फलंदाजाला. क्रिकेटमध्ये आपण जरतरची भाषा करू शकतो. चेंडू द्यायचेत. वेल बोल अमित, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खास करून तुमचं क्षेत्ररक्षण पण लाजवाब आहे. आजच्या दिवसात अतिरिक्त खेळाडूंना बाहेर पाठवून द्या. 41 धावांचं लक्ष असणार आहे. 40 धावा झालेल्या आहेत. 41 टू विन आहे, 41 टू विन. 2 फलंदाज मैदानात जाताना दिसत आहेत. कोण आहे? अरे अभी नया पैक उधर भी है, पैकेट उधर भी, ये नया पैकेट निकाला. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये शशांक खूप चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगल्या झेल उचलल्या. यशांच्या मागे आमचे महेंद्र शिंदे सरांनी पण जबरदस्त असं आपलं काम चोख पद्धतीने केलं. आता मात्र जोपर्यंत रोहन होते मैदानात निश्चितच धावा खूप जास्त होत्या, 24 धावा, आणि त्यानंतर संघाला जास्त धावा करता आल्या नाहीये. आणि रोहनची किती मोठी विकेट्स होती ते आपल्याला नंतरच्या षटकांमध्ये पाहायला मिळाली, बघायला मिळाली. सर हा तुषार स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला शशांक. सर रोहन जेव्हा आउट झालं तेव्हा 9 बॉल शिल्लक होते बहुतेक, 9 बॉल्स वॉज देअर. मग ते कुठं ना कुठे त्याला असा, आणि रनआउटची विकेट, खूप फॉर्मला होता तो. पहिली ओव्हर 22 रन त्यांनी स्कोर केलेलं. आणि परत सर अतुल बने लाडका खेळाडू आहे, तर आपल्या स्पॉन्सर, आपले आयोजक पैकी पुरस्कर्ते आहेत. आजच्या मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ता जे आहेत ते म्हणजे अतुल बने साहेब यांच्याकडनं एक पर्वणी असणार आहे. ते म्हणजे तुषारसाठी प्रत्येक षटकारासाठी रोख रुपये 500 मिळणार आहेत. अतुल बने साहेब खूप जास्त प्रेम तुषारवरती करतात आणि त्याचा खेळ निश्चितच बहरवण्यासाठी हा केले गेलेला प्रयत्न. परंतु आता मात्र आमचे गोलंदाज आहेत अरुणभाई, जे संघाचे ओनर आहेत, संघ मालक आहेत अरुणभाई, मैदानात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिलं षटक 41 धावांचं लक्ष्य असणार आहे. राहुल सर, मैच किधर जा रहा है? सर ये फर्स्ट ओवर ही डिसाइड करेगा, बिकॉज अरुण सर एक गेम चेंजिंग बॉलर है फर्स्ट ओवर के. उनको लगता है बहुत इजी स्कोर करना, बट ही इज
पहले मैच में थोड़ा, बट सर इनकी भी एक तारीफ करूंगा, ये लोग इरेगुलर प्लेयर है, कभी नहीं ग्राउंड पे आते। जज्बा बहुत जबरदस्त है सर इनका। बट सर जैसा वो लोग बॉलिंग डालते हैं विदाउट एक भी वाइड नहीं, एक भी नो नहीं, तो इन ऐसे प्लेयर से कुछ सीखना ऐसा लगता है मिलता है। बिकॉज इरेगुलर एंड जॉब सब उसमें भी होने की वजह से संडे को आने के बाद डायरेक्टली बॉल हाथ में लेके 6 बॉल डालना है, बहुत बड़ी बात है सर। आप सभी लोगों को देख के उनके दिल में भी बहुत सारी तमन्ना जागती है, और मेरे ख्याल से यही कारण है वो आज भी फिट तो है लेकिन परफॉर्मेंस दिखाते हैं। आप कर सकते हो तो मैं क्यों नहीं करूँगा, ऐसा सोच है उनके पास मेरे ख्याल से। इस दरमियान 1 रन। गुड बॉलिंग अरुण सर। तुषार जैसे डेंजरस प्लेयर को रुका के रखा है, 2 बॉल 2 रन। याच्यानंतरची मॅच असणार आहे ट्रायडेंट आणि स्वस्तिक दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमच्या नाणेफेकीचा काउंट करण्यासाठी समोर आले, झालं ना? ओके. या दरम्यान पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 3च धावा. काय जबरदस्त गोलंदाजी यार. सर मी तुम्हाला बोलतोय यांच्या ओव्हरला विकेट पण म्हणजे चान्सेस खूप आहे, 90% आहे की विकेट टेकिंग, ही इज अ विकेट टेकिंग बॉलर. मग बघूया आता पुढचं आयकॉन शशांक काय करतो, त्याच्या घाऱ्या काय रिस्क घेतो की सिंगल डबल कन्वर्ट करतो. शशांक ज्याच्यासाठी ओळखला जातोय सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय, पहिला षटकार. आणि सुरुवात केलेली आक्रमकता निश्चितच आहे. या खेळ खूप प्रभावशाली खेळ पाहायला मिळाला आजच्या दिवसात सर. कारण की फिल्डिंग मध्ये लाजवाब, बॅटिंग चांगली करतोय आणि गोलंदाजी तर जबरदस्त करून देते. सर अगर आपने नोटिस किया तो बॉल थोड़ा भी खराब नहीं था, आउटसाइड द बॉक्स एकदम यॉर्कर, बट उसको भी उसने कवर्स पे उठाया. और यही एक पहचान है अच्छे खिलाड़ी की. और उस में देखिए सम्मान किसको देना है ये भी वो बखूबी भी जानते हैं, और इसी कारणवश जहाँ पर कोई नहीं वहाँ पर मैं मारूंगा, तो इस अंदाज वाला ये क्रिकेटर है. बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी करते हुए स्कोर बढ़ता हुआ 9 रन. अंतिम गेम 5 चेंडू 11 धावा. सॉरी. आणि झेलची संधी होती, परंतु खूप कठीण झेल प्रयत्न केले होते सागर यांनी, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 12, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12. गुड ओवर सर, गुड ओवर. एक पहला ओवर डाला और आइकॉन और अच्छे बैट्समैन के सामने सिर्फ 12 रन दिया सर. मैच अभी भी रुका हुआ. 3 ओवर 29, तो बहुत अच्छा ओवर किया सर ने. अभी उनके पास अच्छे तीनों ओवर, तीनों प्रोफेशनल बॉलर्स हैं, तो ये एक बहुत इंटरेस्टिंग गेम होगा. 12 रन सिर्फ दिया है, तो मैच फाइट करने के लिए बहुत अच्छा स्कोर है 29. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा झालेल्या आहेत आणि एकही फलंदाज बाद झालेला नाही. काज अरुण भाई वेल गुड ओवर सर, बहुत जबरदस्त ओवर. एक सिक्सर छोड़े तो आपने बहुत अच्छी गेंदबाजी की है, चांगली गोलंदाजी केली, टप्प्यावरती गोलंदाजी, आणि जो षटकार आला तो पण चांगला चेंडू होता, परंतु फलंदाज तेवढा ताकदीचा आहे. तर सर तो आयकॉन सारखा बॅट्समॅनला त्यांनी फक्त 12 रन, आणि तुषार पण खूप फॉर्मला, तुम्ही बघितलं अगोदरच्या मॅचला पण खूप चांगला त्यांनी. तुषारला थांबवलंय, महत्वाचं म्हणजे आता एक्सपिरियन्स बॉलर, जादूगर आहे आपण. अको टप्प्याचा चेंडू, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवले, कुठेतरी चूक होते. पहिला चेंडू डॉट, कमबॅक करून देणारा चेंडू. अजित दोन्ही साईडला चेंडू वळवतात. पुन्हा एकदा पहा शेवटच्या मोमेंटला, परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब यार. व्हाट अ फील्डिंग अरुण दा, जबरदस्त अरुण भाई, क्या बात है यार, जबरदस्त. वन थ्रू दादा, काय म्हणतो.
काय जबरदस्त स्लोअर तर आहे परंतु फ्लाइटेड चेंडू आहे, मिश्रण आहे, हा जादूगर आहे खरं सांगतो. याच्याकडे ऑफ ब्रेक, लेग ब्रेक आणि एक फ्लिपर पण चेंडू, जोरात पण चेंडू टाकण्यामध्ये या अजित भाई यांचा खूप मोठा हातखंड आहे. पुन्हा एकदा जेमतेम लटकवला होता. थोडेसे बॅटची स्लाइसेस लागते आणि चेंडू जाते ते डिक्लेअर झोन मध्ये. धावा झाल्या त्या 15. शेवटचा चेंडू असणार आहे. काय कमबॅक करून देतोय पहा, गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात 12 धावा आल्या, त्यानंतर आताच्या षटकात 3च धावा खर्च करतोय. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय. शशांक सारख्या खेळाडूला थांबवलंय पहा, परंतु शशांकला एलिव्हेशन देता येत नाही, हेरले. ही आहे करामत. वाजवा या षटकासाठी एक गाणं वाजवा. भरपूर बॉल या साईडला. सर 12 चेंडू आणि 25 धावा. कोण घेऊन जाईल ह्या अंतिम फेरीत, कोण जाईल हे 12 चेंडू डिसाइडेड असणार आहे. गोलंदाजीसाठी शुभम आहे. कोण आहे? शुभम. तेच तर्रार गोलंदाजी करतो. पाहूया शुभम वरती तुटून पडतोय का शुभम याचा अडथळा दूर करतोय. पाहूया. तुषार को भी फास्ट बॉलर बहुत पसंद है खेलना. पहिला चेंडू खोलवरचा चेंडू आणि एकच धाव देऊन जाईल. बॅटचे स्लाइसेस आणि एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या 17. समीकरण बदलले आहे. 24 धावांची गरज उर्वरित 11 चेंडू मध्ये. 24 धावा करायच्यात 11 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, जोर कस चेंडू, खोलवरचे चेंडू, आतापर्यंत वेगवान चेंडू, बाईच्या स्वरूपात एक धाव येते. धाव संख्या पुन्हा एकदा वाढते. 18 धावा झालेल्या आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलते. 23 धावांची गरज उर्वरित 10 चेंडू 23 धावा. घाऱ्या जोपर्यंत मैदानात आहे म्हणजे आमचा शशांक जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मॅच दोन्ही संघाकडे आहे. एक संघ खेळतोय, फलंदाजी करतोय. खेळणार संघाचा हा घाऱ्या आयकॉन खेळाडू आहे. पाहूया आता मात्र शुभमला कसा खेळतोय. समोर दिला तर खाणार तुम्ही. 8 मारणार हा खेळाडू. वाजवा या षटकारासाठी वाजवा. सतरा धावांची गरज उर्वरित 9 चेंडू मध्ये. आमचे सर्वांचे लाडके सुरेशजी राणा सर आमच्या समालोचन कक्षात येताना. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान एक धाव येते. 8 चेंडू आणि 1 रन आलाय. 8 चेंडू 16 धावा. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला तेज थर्राड चेंडू आणि शेवटचा चेंडू असताना या षटकातील पुन्हा एकदा समीकरण आहे ते म्हणजे 7 चेंडू आणि 16 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा पाहिजे आहेत. आणि काहीतरी घाऱ्या सांगताना
तुषारला 2 सलामवीर आहेत ते, एकही फलंदाज बाद झालेला नाहीये, परंतु जी 17 धावांची 16 धावांची गरज आहे ते उर्वरित 7 चेंडू मध्ये करायचे आहेत, परंतु गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. बारिश ने तो अपने को ट्राइडेंट को एकदम टाइटैनिक बना ही दिया था बारिश के संकेत का टाइम पे, पर अजीत को मारा तुम लोग 20 रन, जिसको नहीं मारना था उसको. पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू जातोय. ये 6 मारा. मिश्रा सर चौपर्यंत जोपर्यंत चेंडू गॅदर करते तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न अपुरा ठरतोय. तुषारचा खात्मा होते धावचीच्या स्वरूपात. तुषारला जावं लागतंय. समीकरण आहे 16 होते ना का 15 होते हा? समीकरण 6 चेंडू 15 धावा. वाजवा डीजे. सर बेस्ट वर्सेस बेस्ट अभी कंपटीशन देखने मिलेगा. आइकॉन वर्सेस आइकॉन, घारा एंड नन्या दोनों बेस्ट है. लेट्स सी. 15 रन ना सर. 15 6 बॉल 15 रन इक्वेशन. अच्छा महेश खैरनार सावंत धाऱ्या मारा 500. जर 15 धावा शशांक तुम्ही जर मारल्या तर महेश सावंत साहेबांकडनं रोख रुपये 500 तुम्हाला मिळणार आहेत. आणि घाऱ्या मारणार का ते बघण्यासारखं असणार आहे. पहिला चेंडू भिरकावून दिला. झेल उडतोय पण तो झेल सुटतोय. संधी होती आणि 4 धावेने सुरुवात झालेली आहे. समीकरण बदलतंय. 5 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू वरती प्रहार केला परंतु संधी होती. प्रयत्न केला होता शुभमने परंतु कुठेतरी अपुरा ठरला आणि तुम्हाला संधी कॅचची संधी उचलावी लागेल कारण की घाऱ्या समोर आहे. तुमचा एकमेव अडथळा असणार आहे तो म्हणजे शशांक उर्फ घाऱ्या. 5 चेंडू 11 धावा. खोलवरचा चेंडू अप्रतिम चेंडू कमबॅक करून देतोय. पुन्हा एकदा 4 चेंडू 11 धावा. समीकरण बदलतंय. प्रत्येक मोमेंट आपण एक्सपिरियन्स करतोय. खूप संघर्षमय असा सामना सुरू आहे. एकीकडे धगधग असणार आहे ती म्हणजे शशांकची गोलंदाजाकडे आणि शशांकला धगधग असणार आहे ते आपल्या पाठीराख्यांची. गती परिवर्तन आणि या परिवर्तन परावृत्त करून टाकतोय षटकाराच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 3 चेंडू 5 धावा. वाजवा डीजे. वाजलाच पाहिजे डीजे.
न्या. आणि पाहायला लेग बायच्या स्वरूपात आता एक मात्र बॉल. खऱ्या. एक चेंडू आणि 3 धावा. काय बोलाल जावेद सर, पण इथे आवडीने ही मॅच बघताय. संघर्ष काय असतो, जिद्द काय असते ते निश्चितच मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे गोलंदाज आहे तर दुसरीकडे आहे तो फलंदाज आणि तिसरीकडे आहेत ते प्रेक्षक वर्ग. असा हा चालू असलेल्या सामन्यामध्ये असलेला चित्र पाहायला मिळते. 1 बॉल 3 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. नाही 3 धावा करायच्या असतील. 1 चेंडू आणि 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. सगळ्या खेळाडूंचं आणि प्रेक्षक वर्गामध्ये धडधड धडधड ऐकायला येते. पाहूया गोलंदाज सज्ज आहे नन्या आणि फलंदाज आहे घाऱ्या. पाहूया क्रिकेटने दिलेले हे 2 नावं आहेत. त्यांची खरं नावं आहेत. गोलंदाज रोहन. जास्त वेळ घ्यायचा नाही. पंच ताकीद द्या. मॅचला सुरुवात करा. शशांक जिंकवतोय का नन्या जिंकवतोय. पुढच्या फेरीत जायचं, अंतिम फेरीत जायचं. शेवटचा चेंडू आणि हा षटकार. शॉर्ट पिच चेंडू.